आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसोबत एकदा जुडाच. आजच सेशन. हो, काय म्हणायचंय मला, की या ऊर्जेसोबत एकदा जुडाच. आयुष्यामध्ये आपण असं म्हणतो, आपण भारतीय लोक, काय, एकदा वारी कराच, एकदा चारधाम यात्रेला जाच, असं म्हणतो ना आपण. अधिक आपण असंही म्हणत असतो, काय, की एकदा आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, की ते एकदा तरी करा. म्हणतो ना आपण. हं. आपण म्हणत असतो, की एकदा तरी करा. मग आजच्या आयुष्यामध्ये, या दगदगीच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी जगायला खरंच वेळ कमी झालेला आहे. आणि म्हणून आपण काय म्हणतो आहे, की अतिशय महत्वाची गोष्ट काय? एकदा तरी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आयुष्यामध्ये एकदा तरी स्वतःवर प्रेम करायला शिका. करून तर बघा. नक्कीच. करून तर बघा. काय एवढा विश्वास? कारण एकदा हा अनुभव घेतला ना, की मग तुम्हाला कळेल, की ही दिव्य ऊर्जा काय आहे. बघा बरं, असं होतं का तर, पैसा आहे, घर आहे, माणसं आहेत, पण शांतता नाही. डोक्यामध्ये विचार आहेत, कुठेतरी तो स्ट्रेस आहे, काही गोष्टींची भीती आहे, ओव्हर थिंकिंग आहे, एन्झायटी आहे. का आहे? काय कमी आहे? खाण्यापिण्याच्या गोष्टी सगळ्या भरपूर आहेत, पण बंधनं आहेत. जेव्हा आपल्याकडे एक म्हटलं जातं, जेव्हा खायला नव्हतं, तेव्हा तेव्हा आपण चांगलं होतो. आता सगळं खायला आहे, तर आता देव खाऊ देत नाही. दिलं सगळं देवावर लोटून. आहे ना? असं आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? रात्री झोप नाही. कारण माहितीये का? कारण आज आपण ना शरीराने नव्हे, तर मनाने थकलेलं आहे. फिजिकली. ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या आहेत? फिजिकली झालेल्या आहेत. आणि म्हणून म्हणून आज गरज आहे आपल्या आतील ऊर्जेला शोधण्याची. आपल्या आतील मेंटली, इमोशनली आणि एनर्जेटिकली आपण जास्त थकलेला आहे. शरीराने नाही. म्हणजे मी माझ्या विचारांनी, माझ्या भावनांनी आणि माझ्या ऊर्जेनी थकलो आहे. म्हणून आज कुठेतरी माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टीची कमी आहे. विचारूया एक प्रश्न स्वतःला. काय? विचारूया एक प्रश्न स्वतःला. काय? तर मोबाईल जवळ आहे सगळ्यांच्या. आहे का हा मोबाईल आपल्या सगळ्यांच्या जवळ? याला रोज चार्जिंग करतो आपण. कमी झाली की त्याची चार्जिंग समजते. पण स्वतःला चार्ज करण्याचं काय? कधी करतो स्वतःला चार्ज, कधी करतो स्वतःला ऊर्जावान. शरीर थकतं, मन सुद्धा थकतं आणि आत्मा सुद्धा थकतो कधी-कधी. मग चार्जिंग कुठून मिळणार? त्याला ऊर्जा कुठून मिळणार? थकल्यानंतर टॉनिक कुठून मिळणार? आहे ना? ती आय-व्ही कुठून मिळणार? तर ती ब्रह्मांडाकडून मिळणार. आणि त्याच ब्रह्मांडाकडून घेणाऱ्या ऊर्जेला स्वतःला पुन्हा ऊर्जावान करण्याच्या या प्रक्रियेला काय म्हणूया? तर या प्रक्रियेला म्हणूया रेकी. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्याच आतील प्रकाशाचा मी शोध घेणे आणि मी पुन्हा माझ्या प्रकाशासोबत एकरूप होऊन स्वतःचं मन, स्वतःचं शरीर, स्वतःची ऊर्जा, स्वतःच्या सोलसाठी याचा उपयोग करून माझा सर्वांगीण विकास करून घेणे. असंच. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? फक्त हिलिंग टेक्निक?
फक्त हिलिंग टेक्निक नाही, तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे डिव्हाइन युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, यालाच म्हटलं जातं दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. काय? हीच ऊर्जा जी श्वास चालवते, जी हृदय चालवते, जी जखमा भरून काढते. कोणत्या? शरीराच्या? हो. जी शरीराच्या जखमा भरून काढते आणि जी मनाच्या सुद्धा जखमा भरून काढते. जी जीवन आपलं सुरू ठेवत आहे. ज्या ऊर्जेच्या असण्याने आज आपल्या आतमध्ये जीवन आहे. आपण जिवंत आहोत. ही ऊर्जा तुम्ही, मी या विश्वामधील प्रत्येक सजीवामध्ये आहे. प्रत्येकामध्ये आहे. मग समस्या का आहे? ऊर्जा तर आहे, पण एनर्जीचा फ्लो ब्लॉक झाला आहे, कमी झाला आहे. तेव्हा तेव्हा प्रॉब्लेम निर्माण होतात. मग तेव्हा येतो तो स्ट्रेस. छोट्या लेकरं म्हणतात, "मला आता स्ट्रेस आहे." मला ते विद्यार्थ्यांचं सेशन घेत असताना काय म्हणतात माहितीये का? छोटे विद्यार्थी, "मॅडम ना अगोदर स्ट्रेस होता, आता स्ट्रेस फ्री वाटतेय." मला कळतच नाही त्या लहान वयामध्ये स्ट्रेस असणं आणि स्ट्रेस फ्री होणं म्हणजे काय? ते निगेटिव्ह थॉट्स येत राहतात. भावनिक दुःख, वेदना होतात. भावनिक वेदना. कशाला म्हटल्या जातात ह्या वेदना? कशाला? कधी दुःख होतं, कधी वेदना होतात. आयुष्य आहे, सुख असेल, दुःख असेल, कधी एखादी घटना घडेल आयुष्यामध्ये. असंच असतं ना. हे सगळे दिवस सारखे असतात काय? नाही, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण त्या दुःखामधून बाहेर येण्याचा काळ किती असावा? किती वेळात जशा शरीराच्या जखमा भरण्याचा काही कालावधी आहे, की एवढ्या दिवसामध्ये जखम बरी झाली पाहिजे. बरोबर ना? नाही तर मग काही आहे का बाबा? चला डॉक्टरांकडे. तसं मनाच्या जखमा सुद्धा एका विशिष्ट वेळेमध्ये बऱ्या झाल्या पाहिजे. जे घाव होतात मनावर ते सुद्धा त्या दुःखामधून, त्या वेदनेमधून, त्या भूतकाळामधून बाहेर निघता आलं पाहिजे. त्या भावनिक वेदना असतील तर आणि नेहमी आपण म्हणूया कुठेतरी डिसीज एनर्जी आहे, त्या नेहमी त्या नकारात्मक भाव येतात. काही शरीराच्या वेदना, त्या सर्कल सुरू राहते, ते सायकल सुरू राहते दुःखाची, वेदनेची, शरीराच्या, मनाच्या, अनेक सगळ्या गोष्टीच्या. म्हणजेच काय, तर कुठेतरी ब्लॉकेजेस आहे. ब्लॉकेजेस याचा अर्थ काय? एकदम एनर्जी बंद झाली असा नसतो. तर ब्लॉकेजेस याचा अर्थ असा असतो, की ऊर्जेचा फ्लो कमी झाला आहे. ओके. जेवढे जायला पाहिजे, जेवढं वाहायला पाहिजे तेवढं नाही. समजा एखादा पाईप एखाद्या बाजूने क्षार साचले किंवा नळीमध्ये थोडासा दबाव झाला, तर मग फ्लो ज्या प्रमाणात जायला हवा तो जातो का? नाही. तर त्याला म्हटलं जातं ब्लॉकेजेस निर्माण होणे. मग दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा काय करते? तर हे ब्लॉकेजेस डिसॉल्व्ह करते, काढून टाकते आणि म्हणून मग मी काय म्हणते, की एकदा तरी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. एकदा तरी स्वतःसाठी स्वतःला संधी द्या. एकदा तरी स्वतःवर प्रेम करा. आज प्रत्येक व्यक्ती काही ना काही, कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून जात आहे. कोणी असो. कोणाला स्ट्रेस आहे, कोणाला अँक्साइटी आहे, कोणाच्या आयुष्यामध्ये रिलेशनचे प्रॉब्लेम आहेत, कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, कोणाला राग खूप येतो, कोणाला भीती खूप आहे, कोणाला स्वतःवरच डाऊट आहे, कोणाकडे खूप काही आहे, प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीची चिंता, कोणाकडे नाही आहे, कोणाला त्याची चिंता. पण माहितीये का, प्रॉब्लेम निर्माण जर व्हायचा असेल, तर प्रॉब्लेम काही असा तसा निर्माण होत नाही. प्रॉब्लेम निर्माण व्हायचा आहे, तर तो अगोदर ऊर्जा लेव्हलवर निर्माण होतो. एनर्जीमध्ये.
आणि नंतर तो माइंड मध्ये, नंतर शरीरामध्ये आणि नंतर आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. मग मला एक सांगा, याचं मूळ काय आहे? ऊर्जा आहे. मग मग जर ते तण काढून टाकायचं आहे, जर ती नकारात्मकता उपटून नष्ट करायची आहे, तर काय करावं लागेल? पहिले मुळं काढावे लागतील. आपण शेतामध्ये तण काढत असताना वर कापून घेतो का? चला कापा वरून. माहिती आहे, वरून कापलं की काही दिवसानंतर पुन्हा त्याला पागोर फुटणार आणि पुन्हा नवी पालवी येणार आणि पुन्हा ते तण निर्माण होणार. असंच होते ना शेतकरी लोकं? येस. आपण काय करतो, ते तण खुरप्यानी मुळापासून काढतो. का काढतो? कारण ते पूर्ण नष्ट झालं पाहिजे. सेम दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा सुद्धा रूट लेव्हलवर काम करते, मुळावर काम करते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा काय करते? तर ही मुळापासून समस्या काढण्यासाठी मदत करते. वेळ लागेल एखाद्या वेळेस, पण मूळ काय आहे? हा प्रॉब्लेम निर्माण कुठून झाला? कुठल्या ऊर्जेमुळे निर्माण झाला? आणि म्हणून ब्रह्मांडाच्या कृपेने आतापर्यंत हजारो लोकांच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं भाग्य मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या पदरामध्ये युनिव्हर्सने टाकलं आहे. तुम्ही सगळे या सगळ्या प्रवासाला साक्षीदार आहात. आणि तुमची साक्ष जास्त महत्वाची, मंजुश्री मॅडम सांगतात त्यापेक्षा. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा कोणासाठी? आणि म्हणून नेहमी सांगते काय, की एक वेळा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. एक वेळा रेकी शिका, एक वेळा आयुष्यामध्ये. एक वेळा, एक वेळा. आतून जर आवाज येत असेल, तर नवीन सदस्यांनी आवर्जून इथं चॅट बॉक्समध्ये एक आपल्या नंबर लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करा. ग्रुप जॉइन करून घ्या. त्याचप्रमाणे YouTubeच्या सन्माननीय सदस्यांनी अंतर्मनापासून खाली चॅट बॉक्समध्ये टाका, की मला रेकी शिकायची आहे. येस, आय एम रेडी फॉर रेकी. येईल हळू तो आवाज तुम्हाला तुमच्या आतून येईल, की एक वेळा. किती सारा खर्च आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो. खूप सारा खर्च करतो. पण माहितीये, आपण स्वतःसाठी, स्वतःच्या मेडिटेशनसाठी अनेकदा त्या गोष्टीसाठी खर्चच करत नाही. अरे बापरे! खूप मोठं आहे. डॉक्टरांकडे गेले की किती देतो? विचारूया एक वेळ स्वतःला. मग आम्ही या ब्रह्मांडाच्या सहाय्याने तुमचा मेडिकलचा खर्च हा खूप कमी केला आहे. अगदी निम्मे, अगदी 25% अगदी 10% आणि काही अनेक सदस्यांचा 0% वर आलेला आहे. काय हवं आहे? त्या स्ट्रेसमधून मुक्त व्हायचं, अँक्झायटीमधून मुक्त व्हायचंय, रिलेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, राग कमी करायचा आहे, भीती कमी करायची आहे, स्वतःचा आत्मविकास करायचा आहे, आत्मविश्वास वाढायचा आहे, स्मरणशक्ती वाढवायची आहे. तर या सगळ्या प्रॉब्लेमची जड आहे ऊर्जा लेव्हल आणि नंतर माइंड, बॉडी आणि नंतर आयुष्य. मग मला या रूट कॉजवर काम करायचं आहे. मला माझ्या ऊर्जेसोबत जोडायचं आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून स्वतःला मुक्त करायचं आहे. तर या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडावं लागेल. स्वतःचे शोध घ्यावं लागेल. रोज 20 मिनिट स्वतःसाठी द्यावे लागतील. कोणासाठी? विद्यार्थ्यांसाठी. अत्यंत गरजेची ऊर्जा. घरकाम करणाऱ्या हाउसवाईफ. आजचा व्हिडिओ पाहिला ना आमच्या सुनीताताईंचा? हां, हाउसवाईफ. घर सांभाळत असताना शारीरिक, मानसिक आणि त्या भावनिक होत असणाऱ्या चढ-उतार त्या अनेक गोष्टीसाठी काय? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या व्यवसायासाठी, ज्यांचा बिझनेस आहे त्या प्रत्येक व्यक्तीने रेकी शिकावी. प्रत्येक व्यक्तीने. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने रेकी शिकावी. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता
ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करता तेथील वातावरण तुमच्यासाठी छान होण्यासाठी, तुम्ही ऊर्जावान असण्यासाठी, तुमच्या सानिध्यात येणारे लोकही ऊर्जावान होण्यासाठी, नवीन बाळ जन्माला घातलेलं आहे त्या प्रत्येक आईसाठी, जिला बाळ जन्माला घालायचं आहे त्या आईसाठी, जिला अभ्यास करून नोकरी नोकरी मिळवायची आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी, जिला घर सांभाळून नोकरी करायची आहे त्या प्रत्येक महिलेसाठी, ज्या प्रत्येक दादांच्या खांद्यावर कुटुंबाचं ओझं आहे, ज्याला ज्याला सर्वार्थाने कुटुंब छान प्रकारे सांभाळायचं आहे आणि खरंच हसत-हसत सांभाळायचं आहे, त्या प्रत्येकासाठी आणि त्या अनेक वयोवृद्ध लोकांसाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा का? कारण तुमचं म्हातारपण आनंदी, ऊर्जावान व्हावं यासाठी. म्हातारपण सुद्धा असं असावं ना, की ते प्रेरणादायी असावं. तेथे कोणीही तुम्हाला तुम्हाला तो सन्मानच मिळावा. त्या ऊर्जेसह तुम्ही असावे यासाठी आणि असतं ना, की माझं मी करू शकले पाहिजे. माझं मला करायचं आहे सर्व. मी कोणावर ओझं नाही व्हायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटत असतं. त्या प्रत्येक सीनियर सिटिझन्ससाठी मी नक्की म्हणेल, की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा आणि अनेक डॉक्टर लोकांसाठी, मेडिकल क्षेत्रामध्ये असलेल्या त्या प्रत्येकासाठी मी म्हणेल, की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. कारण तुमच्याकडून जाणारे ते रुग्ण लवकरात लवकर दुरुस्त व्हावे. त्यांच्याकडून येणारी नकारात्मकता तुम्ही ग्रहण न करावी. स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा आणि तुमच्या सानिध्यामध्ये येणारे ते सर्व रुग्ण त्वरित दुरुस्त व्हावे यासाठी सुद्धा अनुभव घ्या. नंतर विश्वास ठेवा. आपण म्हणतो ना ते पहिले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो. सेम दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. अगोदर अनुभव करा. अनुभव घ्या आणि मग तुम्ही स्वतः सांगा, की हो, हे असं होऊ शकतं. आता अनेक शिक्षक लोकांसाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. कारण तुमच्या सानिध्यामध्ये उद्याचं भविष्य आहे आणि त्या विद्यार्थ्यांसह कायम ऊर्जावान राहावं. आपलं टीचिंग जे आहे ते नक्कीच तुम्ही खूप ऊर्जावान, खूप छान आहात. तुमचं टीचिंग खूप छान आहे. पण आहे त्यामध्ये अधिक उच्चांक गाठण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. किती सांगू? काय सांगू? कोण सांगू? अधिकही कोणी विसरलं असेल माझ्या सांगण्यामध्ये, तर नक्कीच बाकी सदस्य तुम्ही सांगा किंवा चॅट बॉक्समध्ये मेसेज टाका, की "मॅडम हे पण राहिलं तुमचं सांगायचं." ओके. मी नक्कीच प्रयत्न करते चॅट बॉक्समधून वाचून तुम्हाला सांगण्याचा. हं, हं. होतं कधी-कधी एखादी गोष्ट राहून जातं. हां, ही इकडे आलाय. ओके, ओके, ओके. हां, तर असं आहे. हं, असं. बघा बरं, ही ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपण जगलो, आपण जगायला शिकलो. ब्रह्मांडाने आपल्याला या ऊर्जेसोबत जोडलं आणि आपल्या आयुष्यामधल्या वेदना कमी केल्या, दुःख कमी केलं, त्रास कमी केला. केला ना? खरंच आहे. या सगळ्यांनी रेकी शिकावी प्रत्येकाने. अरे, खरंच रेकी काम करते का? रेकी खरंच काम करते का? केवढा सुंदर प्रश्न आहे हा. रेकी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा ज्याला मॅडम तुम्ही म्हणता आहात, ती खरोखर काम करते का? येस. मी आवर्जून सांगेल, की अनुभव घेतलेल्या प्रत्येकाने सांगावं, की हो, खरोखर ऊर्जा काम करते, ज्याने अनुभव घेतलेला आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. हो, YouTubeचे सन्माननीय सदस्य तुम्ही सुद्धा बघत आहात ना व्हिडिओ? जर ऊर्जा काम करत असेल, तर मोठ्या प्रेमाने कॉमेंट करा. काय? की हो, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा काम करते आणि या ऊर्जेने जर तुमच्या आयुष्यामध्ये कार्य केलं असेल, तर ते कसं केलं, काय केलं, हे सुद्धा कमेंटमध्ये शॉर्टमध्ये टाका. विज्ञान काय म्हणते? तुमच्या प्रश्नाचं उत्तर, रेकी खरंच काम करते का? तर विज्ञान असं म्हणते, की आपलं शरीर फक्त फिजिकल बॉडी नाही. फक्त हे दिसते, हे भौतिक शरीर नाही. आपल्या शरीरामध्ये बायो इलेक्ट्रिक फील्ड आहे.
अणु आणि रेणू कार्य करत आहेत. अणु आणि रेणूंच्या असण्याने ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या अणु आणि रेणूंच्या असण्याने शरीर चालतं. हे कोण सांगते? विज्ञान सांगते. विज्ञान म्हणते की आपला ब्रेन हा इलेक्ट्रिक इम्पल्सवर इलेक्ट्रिक आतमध्ये आपला ब्रेन एवढी इलेक्ट्रिक निर्माण करतो प्रचंड विचार करून की एक छोटासा लाईट लागू शकतो असं कुठंतरी लिहिलं आहे. आपलं हार्ट सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज निर्माण करते. म्हणजे काय तर संपूर्ण शरीर आपलं एनर्जी सिस्टम आहे. बघा बरं छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. अर्थिंग नसेल तर आपल्या शरीरामधून विद्युतचा प्रवाह सहजपणे वाहतो ना जमिनीमध्ये. बरेच लोक शॉक लागल्यामुळे त्यामुळेच जातात. आहे ना? हां. खंड नाही पडला तर आपलं शरीर इलेक्ट्रिसिटी सहजतेने वाहून नेतं. आणि वाहून नेतं. आपल्या शरीराला नक्कीच त्या गोष्टी सहन होत नाही. पण त्याचा वाईट परिणाम आहे. पण त्या विशिष्ट प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रिक आहे. त्या कंपनांनी आपलं शरीर चालतं आहे. आपलं संपूर्ण शरीर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे एनर्जी सिस्टम आहे. म्हणून आपण म्हणतो ऊर्जामय शरीर. आणि आपलं अध्यात्म तर काय करते आहे, अध्यात्मशास्त्र हजारो वर्षापासून सांगते आहे. काय? की आपल्या शरीरामध्ये चक्र आहेत आणि आपले चक्र मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सहस्त्रार हे चक्र आपल्या शरीराला बॅलन्स ठेवण्यासाठी, ऊर्जावान करण्यासाठी, नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करतात. आणि जेव्हा चक्र इम्बॅलन्स होतात, तेव्हा शरीरामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. जेव्हा चक्र छान कार्य करतात, तेव्हा शरीर योग्य प्रकारे, उत्कृष्ट प्रकारे कार्य करतं. असं आपल्याला सांगितलं आहे अध्यात्मशास्त्रामध्ये. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा काय करते? ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या चक्रांना बॅलन्स करते, ऊर्जावान करते, हिलिंग करते. बॅलन्स, हार्मोनी अँड हिलिंग ही प्रोसेस दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये येते. आपल्या सर्व ग्रंथी त्या चक्राच्या सानिध्यात असणाऱ्या योग्य प्रकारे कार्य करायला लागतात. पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, एडर्नल ग्रंथी, अंतःस्रावी ग्रंथी म्हटलं. या सर्व ग्रंथी योग्य प्रकारे कार्य करायला लागतात. आपले चक्र बॅलन्स असले की आणि म्हणून नेहमी म्हणत असते की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडा. पुन्हा आला प्रश्न की ठीक आहे मॅडम, प्रत्येकाने रेकी शिकावी. पण काय मिळू शकेल रेकी शिकल्यामुळे? काय मिळू शकेल रेकी शिकल्यामुळे? मी असा विचार करते आहे की आता अंतर्मनामध्ये विचार करा की तुम्हाला काय हवं आहे? करा बरं प्रत्येकाने. काय हवं आहे तुम्हाला? YouTubeच्या सन्माननीय सदस्यांनी सुद्धा विचार करा, की काय हवं आहे तुम्हाला? तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे? काय मिळणार रेकी सोबत जोडल्यानंतर? नक्कीच. रेकी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर काय मिळणार आहे? हे तर आपण ऐकणारच आहे. त्या अगोदर जर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं असेल, तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर एक मेसेज करा. नवीन बॅच सुरू होत आहे 15 जुलै 2026 पासून.
आणि नियमित बॅचेस सुरूच असतात. या नंबरवर मेसेज टाकून, WhatsApp मेसेज टाकून आपल्याला एक लिंक येईल, WhatsApp ग्रुप कम्युनिटी लिंक येईल. तो ग्रुप जॉइन करून घ्या. आनंदी आनंद सर्वीकडे. काय मिळेल दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर सांगू? शांत झोप, मन शांती, भावनांचं स्थिरत्व, काय म्हणतो आपण त्याला, इमोशन्स स्टेबिलिटी. आला राग, राग राग राग, केली चिडचिड, केलं रडू रडू, आता बरी होती, आता काय झालं? बऱ्याच वेळा टेन्शन येतं सगळ्यांना. आता तर चांगले होते हे, आत्ताची आता काय झालं यांना? आहे ना? बघा कसे हसले सगळेजण. हां, असं होतं. तर ना भावनात्मक दृष्टिकोनामधून स्थिरत्व, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, मी करू शकते. येस, आय कॅन डू. मला जे करायचं आहे, मला जे अचीव्ह करायचं आहे, ते करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हा विश्वास देणार ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. मी एवढ्या विश्वासाने का सांगते आहे? आमच्या पाठीशी असलेला एवढा मोठा अनुभव, ज्या अनुभवाने आम्ही अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केलेला आहे, या ऊर्जेच्या सहाय्याने. आणि पुन्हा एक सांगते, आम्ही हा शब्द वापरला आहे. कारण प्रत्येकाच्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा, तुम्हाला तुमच्या ऊर्जेचा शोध घ्यायचा आहे आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हीच जागृत करणार आहे. आम्ही माध्यम असणार आहे. नेहमी येणारे ते नकारात्मक विचार कट. ती पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा छान मदत करणार. आज तुमचे नातेसंबंध कौटुंबिक, ऑफिशियल किंवा इतर कोणतेही जसे आहेत ना, ते अधिक उत्कृष्ट, सुंदर, छान करण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, हे नातेसंबंध छान करण्यासाठी दिव्य ऊर्जेसोबत जुडा. आपले नातेसंबंध छान करा. आपले नात्यांची भरभराट अनुभवा, असं सुद्धा म्हणू शकतो आपण. कोणताही नात्याची समस्या असो, माझ्यासाठी कोण योग्य, कोण अयोग्य, माझ्यासाठी योग्य कार्य करणारे लोक कोण, अयोग्य कार्य करणारे कोण, मला खरोखर नाती कुठले माझ्यासाठी किती गरजेचं आहे, किती जपावं, किती भावनिक गुंतावं, किती नाही गुंतावं, एकदम जागृती विचारांमध्ये येणार. गॅरंटी आहे. ब्रह्मांडाच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी होणार. कारण ब्रह्मांड तुम्हाला भरभरून ऊर्जा देणार. ग्रहण केलेल्या ऊर्जेचा उपयोग करण्याची योग्य क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये निर्माण करणार. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. किती बोलू, किती सांगू, काय सांगू. एवढं सांगते, आज आहे त्यापेक्षा सगळं काही छान छान अधिक मस्त मस्त असणार. ओके, आज जे आयुष्य जगत आहे त्यापेक्षा रेकी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर रोज लाईव्ह सेशन होणार आहे. 40 ते 45 दिवस यामध्ये आयुष्यामध्ये आलंही दुःख, आलंही संकट, दुःख, त्रास, रागा होणार नाही असं नाही, पण त्यामधून बाहेर निघण्याची क्षमता, त्या सगळ्या गोष्टी हाताळण्याची क्षमता, तुमची पॉवर वाढणार, एवढं मात्र नक्की. ज्या संकटामध्ये आपण कोसळून पडलो असतो, तशा संकटातही तुम्ही सहजपणे पुन्हा उभे राहू शकणार. इनर स्ट्रेंथ म्हणतात याला. आतली ताकद वाढणार तुमची. हे सगळं मिळणार ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. पण मग तरीही सर्वात मोठं काय? सर्वात मोठं आहे सेल्फ हीलिंग पॉवर ऍक्टिव्हेशन. तुम्ही स्वतःला हील करण्याची क्षमता तुमच्या आतमध्ये आहे. त्या मारुती रायांना, हनुमंतांना
त्यांच्या ऊर्जेचा पडलेला विसर आणि जामवंतांनी त्यांना त्यांच्या ऊर्जेची करून दिलेली ओळख आणि मग केलेली ती लंका दहन असू दे किंवा काही असू दे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. पण महत्वाचं हे, की हनुमंतांना सुद्धा त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता. अजूनही या पृथ्वी तलावरील अनेक लोकांना विसर पडला आहे त्यांच्याच आतील ऊर्जेचा, जी प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये या ब्रह्मांडाने जन्मताच दिलेली आहे. सेल्फ हिलिंग पॉवर, स्वतः स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता, ऊर्जा. ही ऊर्जा पुन्हा तुमची ऍक्टिव्ह होणार, या ऊर्जेप्रती तुम्ही पुन्हा जागृत होणार. हे सगळ्यात महत्वाचं दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. हेच ते खरं रहस्य. हीच ती खरी ऊर्जा. आणि मग तुम्हाला कळणार जे मिळालं ना मॅडम, थँक यू, थँक यू, थँक यू. तुमचे थँक यू संपत नाहीत. मला शेवटी बऱ्याच वेळा माईक बंद करावा लागतो. बऱ्याच वेळा थांबा म्हणावं लागतं, पण थँक यू संपत नाही. हीच ती कृतज्ञता हे ब्रह्मांड आपल्या आयुष्यामध्ये देतं. पण काय आहे ना, आपण आपण नाही, बहुतेक लोक काय करतात? बहुतेक लोक बाहेर उपाय शोधत आहेत. मला इथं उपाय मिळेल, तिथं उपाय मिळेल, हे होईल, ते होईल. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी तुम्हाला स्वतःमधली हिलिंग पॉवर जागृत करायला शिकवते. तुझ्याच आतल्या ऊर्जेला शोध. तुझ्या आतील ती दिव्य ऊर्जा जागृत कर आणि आरोग्य संपन्न हो. आर्थिक संपन्न हो. तुझ्या आयुष्यामध्ये जो ही काही समस्या आली आहे ना, ती समस्या सोडवण्याची क्षमता तुझ्यातच आहे. तुला जेही काही अचीव्ह करायचं आहे, जेही काही तुला साध्य करायचं आहे तुझ्या आयुष्यामध्ये, जो विचार तुझ्या मनात आला आहे, ते साध्य करण्याची क्षमताही तुझ्यातच आहे. त्या ऊर्जेची जाणीव तुला करून देणार आणि त्या त्या गोष्टीसाठी तुला पुढे नेणार. असं होणार या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. सर्व सन्माननीय सदस्य, काय असते ना, आयुष्यामध्ये आहे ना, 2 प्रकारचे लोक असतात. कसे? एक असे असतात, की प्रॉब्लेम येईपर्यंत वाट बघतात. आज आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही आहे ना, आणि दुसरे लोक असे असतात, की स्वतःला इतके स्ट्रॉंग आले ना, एवढं स्ट्रॉंग बनवतात ना, प्रॉब्लेम आले ना, तरी ते तुटत नाहीत. एखादे म्हणतात, की आला प्रॉब्लेम तेव्हाची तेव्हा बघून जाऊ. ओके, ठीक आहे. काही लोक प्रॉब्लेममध्ये तुटून जातात. समस्येमध्ये ते ढासळून पडतात. आणि काही लोक असे आहेत, स्वतःला स्ट्रॉंग बनवतात. कुठल्याही समस्येमध्ये ते डगमगत नाहीत, स्थिर ठेवतात, आधार होतात इतरांचा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला स्ट्रॉंग करते. कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही वादळामध्ये, कुठल्याही आयुष्याच्या घटनेमध्ये तुम्ही डगमगणार नाही. हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या वतीने ऊर्जेला सांगता येत नाही आहे, तुम्हाला त्याची ओळख नाही आहे, म्हणून मी तेवढ्या विश्वासाने सांगते तुम्हाला. तुम्हाला स्ट्रॉंग करणार. कुठल्याही आयुष्याच्या वळणावर, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही डगमगणार नाही. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. आयुष्यामध्ये स्वतःसाठी काहीही करायचं असेल, मला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. मग असतं कधी सोनं करायची हौस असते, कधी कुठं जायची असते, आहे ना. मी एवढं सांगेल, स्वतःसाठी काहीही करायचं असेल, तर हिलिंग शिका. हिलिंग शिकायची असेल, ऊर्जा समजून घ्यायचं असेल, आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्म करायचं असेल आयुष्याला, आयुष्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी निर्माण करायची असेल तुम्हाला, प्रत्येक गोष्टीसाठी मी जेथे जाणार तेथे माझ्यासाठी निसर्ग काम करते आहे.
ब्रह्मांड माझ्यासाठी कार्य करत आहे ही अनुभूती घ्यायची असेल, की मी ज्याही कार्याला जाईल ते कार्य माझं सहज, सोपी, त्वरित, वेळेच्या आतमध्ये व्हायला हवं आहे. मी लेट झाली, मी लेट झाले, तर 2 मिनिट ट्रेनही माझ्यासाठी थांबली पाहिजे. मला बाहेर निघायचं आहे, तर काही काळ तो पाऊस माझ्यासाठी थांबला पाहिजे. आज मला उन्हामध्ये बाहेर जाण्याची अरे, त्रास होतो आहे. तर कुठेतरी त्या ब्रह्मांडाने तुमच्यासाठी हो, हे सगळे अनुभव अनेक सदस्यांनी घेतले आहेत. एका उच्च स्तरावर गेल्यानंतर, की ब्रह्मांड तुमच्यासाठी तू बाहेर जात आहे, तुला ऊन सहन होत नाहीये ना, तर चल, आज तुझ्यासाठी आकाशाची सावली निर्माण करतो आहे, तू जात आहे तिथं. किती सांगू? मी काय म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवू नका. का ठेवायचा माझ्यावर विश्वास? ऊर्जेसोबत जुळा, ऊर्जेसोबत जुडा आणि स्वतः अनुभव घ्या आणि तुम्ही अनेक लोकांना अनुभव सांगा. तुम्हाला आयुष्यामध्ये एकदा तरी रेकी शिका. एकदा. माझा मला माहिती आहे, तुम्ही कधीही नाराज होणार नाही. नाराज होणार नाहीत. म्हणून मी काय म्हटलं आहे, सेशनच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, की एकदा तरी आयुष्यात काशीला जावं. एकदा तरी पांडुरंगाची वारी करावी. एकदा तरी चारधाम यात्रा करावी. आयुष्यामध्ये कधीतरी दान धर्म करावा. आयुष्यामध्ये एकदा तरी अंतर्मनापासून आई-वडिलांची सेवा करावी. आपण ह्या अनेक सगळ्या गोष्टी ऐकत आल्या आहेत. पण आजच्या सेशनला शेवटी पुन्हा तुम्हाला सांगता आहे, अंतर्मनापासून सांगावसं वाटते आहे, की आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जशा तुम्ही करता ना, तसं एकदा तरी रेकी शिका. एकदा तरी शिका. या आतून आलेला आवाज ऐका. कारण देवळामध्ये गेल्यावर देव भेटतो. वारीमध्ये गेल्यानंतर भक्ती भेटते. पण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर तुमच्या स्वतःच्या आतमध्ये असलेली ती दिव्य ऊर्जा तुम्हाला भेटते. तुमच्या आतली ऊर्जा तुम्हाला इथे भेटते. मला एक विचारायचं आहे तुम्हाला. मोठ्या प्रेमाने विचारायचं आहे. विचारू? आयुष्यभर आपण काय शिकतो? आयुष्यभर आपण काय शिकतो? शाळेचं शिक्षण सगळे घेतात. कॉलेजचं शिक्षण, नोकरीसाठी स्किल आपण घेतो, पैसे कमवायला लागतो, लोकांशी बोलायला लागतो, अनेक क्लायंट जमा करायला शिकतो, अनेक सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी कार्य करतो त्या संदर्भातील आपण ट्रेनिंग घेतो. घेतो ना? शिक्षण घेत राहतो की नाही आपण? असं करा, हो असेल तर, नाहीतर असं करा. घेत राहतो की नाही? मग स्वतःला हील करायला का शिकत नाही? स्वतःचं मन शांत करायला का शिकत नाही? शिकतो का आपण? नाही. स्वतःला शील करायला शिकतो? नाही. मन या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये कुठं मन शांत करायला शिकतो? स्ट्रेस आलेला आहे आणि आतमध्ये स्ट्रेस आला आहे, तर त्याला रिलीज करायला शिकतो? निगेटिव्ह थॉट्स ट्रान्सफॉर्म करायला शिकतो का? आणि जे लोक आतापर्यंत दिव्य ऊर्जेसोबत जोडलेले नाहीत, त्या प्रत्येकाने अशी मान केली आहे. बहुतेक वेळा नाही उत्तर येतं आणि म्हणून असं मला वाटते, की हो, स्वतःला हील करायला शिका, स्वतःला शांत करायला शिका, स्वतःची स्ट्रेस स्वतःच रिलीज करायला शिका. त्या निगेटिव्ह विचारांपासून मुक्त व्हायला
ट्रान्सफॉर्म करायला, त्या निगेटिव्ह विचारांना सकारात्मक विचारांमध्ये कन्व्हर्ट करायला शिका. आणि म्हणून अंतर्मनापासून वाटलं काय, एकदा तरी, एकदा तरी रेकी शिकावीच. आजचं सेशन खरोखर खूप तळमळीमधून त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांना कुठेतरी शारीरिक वेदना आहेत, आर्थिक समस्या आहेत, मानसिक त्रास आहे, नात्यांमध्ये त्रास आहे, आयुष्यामध्ये कुठेही एनर्जी कमी वाटते आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी एकच वाक्य, एकदा तरी तुमच्या प्रकाशासोबत एकरूप व्हा. आपला बाहेरचा प्रवास जेवढा महत्वाचा आहे ना, शास्त्रांनी सांगितलं आहे, की तुमचा बाहेरचा प्रवास जेवढा महत्वाचा आहे, त्याहून अधिक प्रवास महत्वाचा आहे आतला. माणूस जग फिरतो. जग फिरतो. संपूर्ण विश्वाचा प्रवास करू शकतो. कर बाबा. आशिया खंडामधून यूकेला जातो, अमेरिकेला जातो. कर बाबा ह्या सगळ्या गोष्टी कर. नाही म्हणणं नाही आहे. पण हा जगभराचा प्रवास करताना स्वतःच्या करिअरसाठी असू दे, स्वतःला उच्च स्थानावर नेण्यासाठी असू दे किंवा आध्यात्मिकतेसाठी चारधाम असू दे, हे सगळं करा. त्याबद्दल तुम्हाला कोणी नाही म्हणत नाही. पण पण अध्यात्मशास्त्र सुद्धा सांगते, की माणूस जगभर फिरतो, पण स्वतःच्या अंतरंगामध्ये कधी उतरतो? स्वतःच्या मनाला, स्वतःच्या भावनांना, स्वतःच्या ऊर्जेला कधी समजून घेतो? जी वस्तू तुमच्याकडून कधीही चोरी होणार नाही, जी ऊर्जा तुमच्याकडून कधीही चोरी होणार नाही, त्या ऊर्जेसोबत कधी जुळतो. आजचा विषय काही फक्त हिलिंग करा, स्वतःला आरोग्य संपन्न करा, ऊर्जावान करा एवढाच नाही, तर आज दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. या आतून आलेला आवाज जो तुम्हाला सांगतो आहे ना, तर हा विषय खरा आहे, की स्वतःकडे परत या. बाहेरचा प्रवास करत असताना आतला प्रवास करायला शिका. आणि त्या आतल्या प्रवासाचं स्वतःकडे परत येण्याचा मार्ग आहे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. म्हणून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आनंदी व्हा. नक्कीच तुम्हाला ऊर्जेसोबत जुडायचं असेल, पुन्हा स्वतः सोबत ओळख करून घ्यायची असेल, तर YouTubeचे सन्माननीय सदस्य या नंबरला मेसेज करा. त्याचप्रमाणे आपला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करा आणि WhatsApp ग्रुप, WhatsApp कम्युनिटी जॉइन करून घ्या. थँक यू ऑल ऑफ यू. तर नक्कीच आपण सेशन नंतर मेडिटेशन घेणार आहे. छान. त्या अगोदर आपल्या सन्माननीय सदस्यांचा छान एक अनुभव शेअरिंग आपण घेऊया. ओके. ज्या सदस्यांना अनुभव शेअर करायचे आहेत त्यांनी आपला माईक सुरू करा आणि नक्कीच सांगा. हो, नक्कीच. ज्याही सदस्यांना रेकी शिकायची आहे त्यांनी या. हो, हो. येस, येस, येस. ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना सुद्धा. नक्कीच हे सेशन कधी कन्व्हर्जनसाठी नसतं, पण दिव्य ऊर्जेबद्दल जागृत करण्यासाठी आहे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे रेकी शिका असं आम्ही आग्रहाने सांगू. पण नाही, नाही आमची एनर्जी आवडली, तर कोठेही ऊर्जेसोबत जुडा, पण जुडा एवढं सांगेल. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. स्वतःच्या आतला प्रकाश शोधा असं सांगेल. चला, तर सन्माननीय सदस्य माईक सुरू करा आणि वेळेचं बंधन पाळत अर्धा तास नाही, आज 20 मिनिट तुम्हाला सगळ्यांना शेअरिंगसाठी. ओके? काय अनुभव दिला आहे दिव्य ऊर्जेने? कोणाला सांगायचं? पटापट. माईक सुरू करा. होऊ शकते तुमचा माईक सुरू. नाहीतर हात वर करा. चला. ज्ञानदेव दादा माईक सुरू करा.
तयार होऊन बसले आहेत आज. आशाताई तयार आहेत. ओके. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांना स्क्रीनवरून काढून टाकते. बोला ज्ञानदेव दादा. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आवाज येतोय? बोला. रेकीमध्ये आल्यापासून स्ट्रेस वगैरे सगळं कमी झालं आणि जे काही स्वतःला हेल करायचं होतं तो पण खूप हे झालं, कारण प्रत्येक घरातल्या व्यक्तीनं जर एक रेकी शिकवलं तर वैयक्तिक स्वतः अनुभव घेतल्यानंतर तो वेगळाच असतो आणि आपण तर दुरुस्तच होतो पण समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपण दुरुस्त करू शकतो. राग वगैरे ट्रेस जो काय असेल तो एकदम कमी होतो. जरी चिडचिड तुमचा झाली तर झाला तो का? हो माझा ओके. एकदम कंट्रोल झालं मॅडम. आणि एक घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण निर्माण असतं. असं जो लोड असतो तो लोड आपण घेत नाही, आपण म्हणजे एकदम असं हे होतं. आतापर्यंत आता जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी जातो ना, तर आता बोलवतात लोक मला समज हिलिंग करायसाठी वगैरे. प्रत्येक ठिकाणी आता काही वेळेस असं होतं का अचानक कोणाचं दुखणं किंवा कमी म्हणून त्यांना हिलिंग केल्यानंतर त्यांचा रिझल्ट पण मिळतोय असं, आणि ते लोक छान. पण गुड. आनंदी. म्हणजे कुठेतरी आपल्या माध्यमातून आपण अनेक लोकांचं आरोग्य दुरुस्त करत आहात. थँक्यू दादा. खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. स्वतःमध्ये काय बदल वाटला? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने. आशाताई धामणसकर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम मी 13 मे ला रेखी जॉईन केली. त्याच्यानंतर मला खूप म्हणजे अनुभव आले याचे. पण 17 आता या 17 तारखेला गेल्या, आता 17 तारखेला माझ्याकडे म्हणजे स्वामींनी मोठा म्हणजे रेखीने मला मोठा अनुभव दिला की मी स्वामींच्या पादुका अक्कलकोटवरून माझ्याकडे माझ्या घरी आलेल्या. 17 आता या 17 तारखेला आहे. म्हणजे हा मोठा म्हणजे सगळ्यात माझा मोठा अनुभव आहे. खूप वर्ष मी मठामध्ये जात होती पण मला म्हणजे एवढा आनंद झालेला खूप, तर मी शब्दामध्ये नाही बोलू शकत. बहुत खूप बढिया. मला थँक्यू म्हणजे म्हणा युनिव्हर्सला. थँक्यू. आरोग्यामध्ये काय बदल केला स्वतःच्या? आरोग्यामध्ये आहे मला म्हणजे मी खूप आजारी म्हणजे असायची, डोकं वगैरे दुखायचं. आता खूप त्याच्यामध्ये म्हणजे मेडिटेशन वगैरे करायला लागले, त्याच्यामुळे मला खूप अनुभव आला. चांगली आहे तब्येत तेव्हापासून. ओके. थँक्यू ब्रह्मांड. खूप छान. सुप्रिया. कंकळ. तूच वाच. कंकडालवार. तुझं नाव तूच वाच बाळा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मला आता रेकीसोबत जोडून 1 महिना होतोय. सेकंड रेकीला आहे मी. आणि तेव्हापासून असं भरपूर म्हणजे जे करतोय आपण त्याच्यात अनुभव येत आहे. आणि मेन म्हणजे मला खूप स्ट्रेस घ्यायची सवय होती. म्हणजे छोटासा कारण असेल तर मी खूप ओव्हर थिंकिंग करायची त्यावर. पण आता ते प्रॉब्लेम माझं पूर्णपणे सॉल्व्ह झालंय. मी एकदम म्हणजे बिनधास्त राहते आणि सगळं होणार, व्यवस्थित होणार असं विचार करते. आणि खूप मस्त वाटतंय आता. खूप छान. खूप छान. बहुत बढिया. आज थोडस रात्रीच्या बॅचच्या सदस्यांना संधी दिलेली होती की तुम्हाला आज शेअरिंग करण्याची मी संधी देणार आहे. ओके. आहेत का सदस्य हजर अजूनही तुमच्या बॅचचे? तर माईक सुरू करा पटापट. ग्रँड मास्टर बोलायला लागले की मग तुम्हाला संधी मिळणार नाही. हो ना ग्रँड मास्टर? मग म्हणसाल आम्हाला संधी मिळाली नाही. ओके. 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 हो भास्कर दादा. हो तुम्हाला ग्रुपला जॉईन करून घेते. ओके. चला, कोणाला बोलायचं आहे? ग्रँड मास्टर आपला माईक चालू. ग्रँड मास्टर झालेले ग्रँड मास्टर आपला माईक सुरू करा, पण काही करूया. ओके. जोही सुरू करेल त्याला संधी मिळेल. पटापट. नमस्ते ओके. दीप्ती बोल. दीप्ती माळकर, ग्रँड मास्टर 15. इथं पहिलं सगळ्यांना सांगेन, रेकी म्हणजे काही कुठची अंधश्रद्धा नाहीये. तिथे तुम्ही आवर्जून या. युनिव्हर्स आपल्याला एवढी मदत करतो ना की सगळं भरभरून देतो. आणि अनुभव शेअर करायला मॅडम कधीच फोर्स करत नाही. तर आम्हाला स्वतःहून म्हणजे आमच्या आयुष्यात
आनंद निर्माण झालाय तर तो तुमच्या आयुष्यात पण व्हावा एवढाच आमचा हेतू असतो. युनिव्हर्स आपल्याला भरभरून मदत करत असते. आता माझं थोडासा म्हणजे आपले सरकारचं हे होतं, बिझनेस होता. त्याच्यासाठी माझा मुहूर्त मला काय म्हणजे अक्षय तृतीयेचा मिळाला नाही. म्हणजे मला ती जागा पण म्हणजे त्या टायमिंगला मिळाली नव्हती. पण आता मला 18 मेला बरोबर अक्षय तृतीयेचा मुहूर्त माझं पिरियडचा हे प्रॉब्लेम होता. पण मी स्वतःवर सिम्बॉल टाकून घेतले आणि ते पूर्णपणे व्यवस्थित पार पाडलं. म्हणजे रेकी आपल्याला कुठच्या ठिकाणी उपयोग करू शकतो. हे खूप आहे. आपल्यावर सिम्बॉल टाका. तुम्ही स्वतः तिथे उपयोग करा आपल्या ऊर्जेचा भरभरून. मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्याशिवाय काही नाहीये. आणि मी तर सांगेन आपण पिकनिक करायला जातो, बर्थडे करतो, तिथे पैसे न घालवता रेकीला जॉईन व्हा. आपल्या आयुष्यात सगळं भरभरून येतं. पिकनिक काय आपण नंतर पण करू शकतो. बर्थडे सेलिब्रेशनला 10,000 घालवण्याच्या ऐवजी रेकीला जॉईन होऊन आयुष्यात आनंद निर्माण करा. एवढं मी सांगेन. मॅडम खूप चांगले सेशन शिकवतात. सेशन मधून एक एक असे असतात ना, खूप काही मिळून जातं आपल्याला. आणि आपल्याला ऊर्जा लेवल इतकी मदत करते, खूप करते. मला आता एवढं म्हणजे ग्रँड मास्टर नुसार नंतर पण माझे पाय एवढं दुखत होते की मला ते लागत पण नव्हते. मग ते माझं मी स्वतः हिलिंग केलं आणि माझ्या मैत्रिणीने पण माझं जरा हिलिंग केलं. म्हणजे खूप मला 15 दिवस पायाचा प्रॉब्लेमच होता. मला चालता पण म्हणजे चालताना पण खूप त्रास होत होता. अंग वगैरे बॉडी पेन होता. पण आपल्या ऊर्जेचा उपयोग करून आपण सर्व काही करू शकतो. तो उपयोग करा. सर्वांनी रेकीला जॉईन व्हा. मॅडम भरभरून देतात. तुम्ही या. खूप खूप धन्यवाद. खूप छान. खूप छान. तुम्ही या नका येऊ पण तुमचं आयुष्य बदलून जा असं आम्हाला तुम्हाला मोठ्या प्रेमाने सांगायचं आहे. खूप छान. आपल्या तृप्ती मॅम तुम्ही माईक सुरू केला आहे. ओके नेक्स्ट माईक सुरू करून ठेवा पण बॅकग्राऊंडचा आवाज येऊ देऊ नका. हा बोला तृप्तीताई. कुठे आत्मा आहेत नमस्ते. आत्मा नमस्ते ताई. आत्मा नमस्ते. आला आवाज? हो बोला. मी ग्रँड मास्टर 1 जानेवारी 2026 ला मी जॉईन झाले. पण मी खरं जॉईन होण्याचं कारणच वेगळं होतं की त्याच्या आधी 2 महिने माझ्याकडे खरोखरच माझ्या आयुष्यात मोठी घटना घडली आणि मी त्या दुःखातून सावरत नव्हते. त्यामुळे मला माझ्या जाऊबाईंनी रेकीचं हे सांगितलं आणि खरोखरच सांगते की मी एवढ्या त्या दुःखातून अगदी पुढच्या 11-12 दिवसातून मी हळूहळू बाहेर येण्याचं झालं. एवढं मेडिटेशन मध्ये त्या घेतात त्या मेडिटेशन मध्ये पॉवरफुल मेडिटेशन असतं. त्यानंतर मला भरपूर ऍसिडिटी आज कितीतरी वर्ष होती पण मला आता ह्या 6 महिन्यात मी एक ऍसिडिटीची टॅबलेट घेतलेली नाही किंवा काहीच म्हणजे ऍसिडिटी असं म्हणजे आता ह्याच्यात नाहीच आहे. म्हणजे त्या डोक्यात पण नाही आणि होत पण नाहीये. डोकेदुखी होती ती कमी झाली आणि अगदी आत्ताचा रिसेंट म्हणजे माझा अनुभव म्हणजे केस भरपूर ह्या 6 महिन्यात गळत होते. आता ते पूर्णपणे गळायचे थांबले आणि मला नवीन केस यायला लागले कारण मी ते स्वतः इन्फॉर्मेशन देत होते मेडिटेशनच्या वेळेला. हा एक माझा छान अनुभव. रोज नवीन नवीन अनुभव येतात. खरं तर आम्ही याला ऊर्जेला जॉईन झालो आणि खरंच आयुष्यात खूप मोठा बदल झाला. असं मी शब्दात पण काही वेळेला आपण काही गोष्टी सांगू शकत नाही. पण आपला झालेला बदल असतो हा खूप मोठा असतो. त्यामुळे प्रत्येकाने ह्याच्यात येऊन अनुभव घ्यायचा आहे. स्वतः अनुभव घ्यायचा आहे. पण ही कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे किंवा ताई काहीतरी जादू करतायत, मॅजिक आहे काहीतरी असं पण नाही. हा स्वतः घेण्याचा अनुभव आहे आणि हा स्वतःलाच येतो अनुभव आणि त्याच्यातूनच आपल्या लक्षात येते की खरोखरच ही ऊर्जा आहे. काही फक्त आपले मेडिटेशन घेतात, ते सेशन्स घेतात आणि आपल्याला पुढे नेतात. आपले गुरुच आहेत ते. पण काहीतरी असं बाबा गेली काहीतरी करूया आणि त्यात काहीतरी तुम्हाला अनुभव देऊया असं नाहीये. आपण फक्त त्यांच्या बरोबर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र चालायला हवं. नाही तर ते अनुभव पण येणार नाहीत. आपण ताई सांगतात त्याप्रमाणे वागलो तर खरं आणि म्हटलेली गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते आहे. अगदी. आणि हा मला पूर्ण ह्या 6 महिन्यात खूप चांगला अनुभव आलेला आहे. आर्थिक असू दे, शारीरिक तर मी पूर्णतः पहिली चांगली झालेली आहे. सायटिकाचा माझा बहुतेक प्रॉब्लेम होता कमी झालेला आहे. ऍसिडिटी झाली म्हणजे मला पहिलं शरीर माझं हे झालं म्हटल्यानंतर आर्थिक परिस्थिती बरोबर होते कारण महिन्याला 3-4 हजार डॉक्टरला जात होते ते माझे वाचले. त्यामुळे आर्थिक पण हे होतं आणि म्हणेल ती गोष्ट होते आहे. अगदी माझ्या कामाच्या ठिकाणी असू दे काही असू दे खूप आणि थकवा पूर्णतः कमी होत आहे. ऊर्जा भरपूर मिळते. बोलायला गेलं तर खूप आहे. प्रत्येकाला संधी हवी आहे म्हणून मी थांबते इथे. आत्मा नमस्ते ताई.
नक्कीच. आणि हे एक परत मला बोलताना सांगायचं राहिलंच, की शिक्षकांनी रेकी शिकावी, पण तृप्ती मॅडम शिक्षकांच्या शिक्षक आहेत. ओके. तर शिक्षकांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा ऊर्जेसोबत जोडल्यानंतर खूप अधिक एक फायदा होतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काय एक बदल आणि काय फायदा झाला तृप्तीताई? माझ्या करिअरमध्ये मला असा एक फायदा झाला की मी आधी एक स्वभावाचा सांगते की माझ्या रागावर पूर्णतः कंट्रोल आलं. का मला राग येत होता, मी नाही असं म्हणत नाही, पण माझा एक तो स्वभाव होता की मी जशी वागते तशी समोरच्या शिक्षिकेने वागावं. खरं हे चुकीचं आहे, कारण आपण असतो तसंच समोरचं असू नये. पण हे मला ह्या ऊर्जेत आल्यानंतर कळलं आणि त्यामुळे माझ्या रागावर खूप माझा कंट्रोल आला. आर्थिक ह्याच्यात माझा चांगल्यापैकी म्हणजे प्रमोशनच्या दृष्टीने चांगलंच आता काम झालं. गेल्या 4 दिवसातच मला माझी न्यूज मिळाली. अजून लेटर मिळालं नाही म्हणून मी गप्प आहे. पण ते माझं चांगलं काम झालेलं आहे. म्हणजे मला वरची अजून हे मिळाली. हे एक माझं चांगलं काम झालेलं आहे. त्यामुळे छान. ह्या व्यक्तीमध्ये खरंच सगळं खूप चांगलंच होत आहे. बहुत बढिया. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अश्विनी. थँक्यू. अश्विनीने हँड राईज केला. अश्विनी ग्रँड मास्टर हंबल. थँक्यू मॅम. नमस्ते. मला ना शिक्षणाविषयी अनुभव शेअर करायचा आहे. आवाज येतोय? एकदम क्लिअर. बोला. तर मी स्वतः रेकीला जॉईन झाली, पण माझी मुलगी तेव्हा 12वीत होती. त्यामुळे मी तिला रोज रेकी देत होती. ती 12वी ही चांगल्या मार्कांनी पास झाली आणि तिने लॉची सीईटी दिली होती. तिला त्याच्यात पण यश मिळालं आणि आता तिला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. 83% मिळाले तिला. त्याच्यामुळे शिक्षणामध्ये रेकीचा खूपच उपयोग झाला आणि माझ्यातही खूप बदल झाला. आत्मविश्वास वाढला, आरोग्यही छान होतं आणि आर्थिकही बदल खूप होत आहेत. म्हणून रेकीचे आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद. म्हणून आणि आता माझी मुलगी पण रेकी शिकते आहे. शिकली आहे. पण विद्या छान. खूप सुंदर. खूप सुंदर. मायलेकी रेकीमय झाले आहे म्हणजे बघा कुटुंब रेकीमय झालेलं आहे. हा ना? ऊर्जावान कुटुंब. नेक्स्ट. पटकन माईक सुरू करा, नाहीतर नाव घ्यावं लागेल. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. बर. हो, मी स्वाती देशमुख ग्रँड मास्टर 15 आहे 15. हा हा आणि रेकी का शिकावी मॅडमनी, तर रेकी नक्कीच शिकावी. रेकी हे परिपूर्ण आहे, आपल्याला परिपूर्ण बनवते रेकी. आणि रेकीचे खरंच खूप छान अनुभव आहेत. आरोग्याच्या बाबतीत असतील, आर्थिक बाबतीत असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, माझे खूप छान सुंदर अनुभव आहेत. तर मॅडमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि ब्रह्मांडाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू बहुत मॅम. सुंदर. थँक्यू. नेक्स्ट. आज कोणाचाच माईक, कोणाचंच नाव नाही घेत आहे. आपोआप ग्रँड मास्टर एक एक माईक सुरू करत आहे. ओके. वैशालीने केला. हम्म हम्म. मी ग्रँड मास्टर 14 केला आहे आणि सप्टेंबर मध्ये मी बॅच जॉईन केलेली. 29 सप्टेंबरची बॅच होती. म्हणजे आता 9 महिने पूर्ण होत आले. खूप छान वाटत आहे रेकीला जॉईन केल्यामुळे. प्रत्येकाने रेकी जॉईन केलीच पाहिजे. अगदी स्टुडंट पासून वयस्कर आपल्यात आता तर झालेले आहेत ग्रँड मास्टर, त्यांचे अनुभव ऐकलेत. खूप छान आहे रेकी. प्रत्येकाला जे गरजेचं आहे ते प्रत्येकाला मिळतं. शारीरिक, मानसिक, आर्थिक जे हवं आहे ते आपल्याला. त्यामुळं खूप छान अनुभव येतात रेकीला जोडल्यावर. फक्त मेडिटेशन करूनच भरपूर मिळून जातं. आणि मला आलेले अनुभव आता ह्या 2 महिन्यातले तर खूप आहेत. उन्हाळ्यातला एक अनुभव आहे. मला डोळ्याला खूप असे हे होत होते, टोचल्यासारखे होत होते आतून डोळे उन्हामुळे. तर मी आपला प्रोटोकॉल आहे डोळ्यांना हील करण्याचा, तो केला. आणि 2दाच केला. मला काहीच करावं लागलं नाही. डोळे माझे परत क्लिअर झाले, छान झाले. टोचणं वगैरे बंद झालं. उन्हामुळे होत होतं ते. छान. हो. आणि अजून एक अनुभव आहे तो की माझा पिरियड मला रेग्युलर नव्हता. तो आता मला 4 महिने झालं एकदम करेक्ट येत आहे पिरियड. त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचे. खूप धन्यवाद. थँक्यू युनिवर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. नेक्स्ट. थँक्यू सो मच.
नेक्स्ट. मध्ये वेळ नाही जाऊ देत आहे मी. हा, तुमच्या लक्षात येत असेल. बोला पटापट. माधुरी, तुम्ही तयार आहात सगळेजण, बोला पटकन. हं, आत्मा नमस्ते मॅम. हा, शुभांगी, हा बोला. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. हं, बोला बोला. मी रेकी ग्रँडमास्टर 15च्या बॅचची आहे. आणि मी रेखीला आल्यापासून बरेचसे असे मला खूप अनुभव आलेले आहेत. जे माझी ऍसिडिटी दूर झालेली आहे, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम माझा दूर झालेला आहे. आणि मुख्य अनुभव म्हणजे मी जेव्हा ग्रँडमास्टरला जोडली आणि त्याच्या अगोदर माझ्या मोठ्या मुलाने माझ्या JEE मेन्स दिली होती. आणि त्याच्यामध्ये तो पॉइंट्सनी थोडं कमी गेला होता. त्याला 98 मार्क्स पडले. पण थोडं तो नाराज होता. त्याला म्हटलं, बेटा काही नाही होणार, आता आपण करू म्हटलं पुढचं काही प्रयत्न. आणि मी जेव्हा जॉईन झाली तेव्हा त्याला हिलिंग देणं सुरू केली. म्हटलं आपण आपल्या घरापासून सुरू करायचं, आपण आपल्या घरातल्या मुलांना आणि घरातच पहिल्यांदा करायचं, प्रॅक्टिस करायची आणि करायचं म्हटलं. आणि कधी बाहेरचा विचार केली नाही की आपण बाहेरचं न देऊ किंवा असं. आणि मी त्याला हिलिंग देणं सुरू केली. त्याला मेन्सला तर 99 वर मिळालेच, पण ऍडव्हान्सला पण चांगले मिळाले. आज त्याचा पहिल्याच राऊंडला IIT खडगपूरला त्याचा नंबर लागलेला आहे. आणि हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. थँक्यू इच्छा होती युनिवर्स. ते मिळालं त्याला. आणि पहिल्याच राऊंडला मिळालं, त्याच्यामुळे जास्त आनंदी आहे. आणि हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव. त्याच्यामुळे सगळ्यांनी ग्रँडमास्टरला यावं. ग्रँडमास्टरला आल्यानंतर आपण जे बोलतो, जे आपल्या मनात येतं, ते प्रत्येक ती गोष्ट तशीच घडते आणि बोललेलं पण तसंच घडते. प्रत्येकाने ग्रँडमास्टरचा विचार करावं आणि आवर्जून यावं. छान, खूप सुंदर. यस, तुमच्या मुलाचं आणि तुमचं सुद्धा अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. नक्कीच. थँक्यू शुभांगी. नेक्स्ट. आत्मा नमस्ते मॅडम. मी ग्रँडमास्टर 15ची माधुरी गोटेफोडी बोलत आहे. हा, बोला. दिसते मॅडम? हो हो हो, सगळे दिसतात. बिलकुल, बोलायला डायरेक्ट सुरुवात. हा. तर मी फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री पण झालं माझं, ग्रँडमास्टर पण झाली मी 15च्या बॅचमध्ये. आणि अनुभव तर भरपूर आहेत मॅडम. आणि सगळ्याच गोष्टीमध्ये आनंद आहे. आणि भीतीमुक्त, चिंतामुक्त सगळं. आणि शिक्षणातून प्रगती आहे मुलांची. आणि आर्थिक प्रगती पण म्हणजे चांगली आहे. सगळ्या गोष्टी. मॅडम, माझी मुलगी JEE ची परीक्षा दिली, पण तिला त्याच्या मनासारखे पर्सेंटेज नव्हते. तर नंतर ती CETचा पेपर द्यायला तयारच नव्हती. पण मी तिला म्हटलं की तू CETचा पेपर दे बघ. तर मग तिने CETचा पेपर दिला. मग त्याच्यामध्ये पण तिला 70% मिळाले. म्हणजे चांगले मिळाले. म्हणजे तिचं ऑटोनॉमस कॉलेजमध्ये नंबर लागू शकते. म्हणजे माझ्या मनासारखं झालं. आणि ती तयार नव्हती, पण मॅडम मी रेखीला जुडली असल्यामुळे ती तयार होऊन गेली त्याच्यामध्ये. आणि आपल्याला जे बोलायचं असतं तेच म्हणजे ग्रँडमास्टर जे बोलते तेच म्हणजे होते. आणि समोरून आपल्या मनामध्ये कोणते प्रश्न असले त्याचे उत्तरच आपल्याला कोणाच्या द्वारे म्हणजे मिळून जाते. त्या दिवशी मॅडम मला तुमच्या सेशनला जॉईन व्हायची खूपच इच्छा होती. मला खूप आठवण आली होती तुमची. मग मी 8च्या बॅचला मग म्हणजे रेकी फर्स्टला मग हे झाली, जॉईन झाली मॅडम. म्हटलं मॅडम काही म्हणतील म्हणजे सेशन जॉईन केलं तर. मनामध्ये एक भीती पण होती, पण नाही म्हटलं, मला मॅडमची आठवण झाली आहे. छान. आणि मग योगायोगानं ग्रुपला लिंक येऊन गेली आहे ना. तुम्ही आठवण केली आणि मी त्याच तुमच्या ग्रुपला लिंक पाठवली. लिंक पाठवली. आणि अनुभव एक पुन्हा एक असं आहे मॅडम, माझ्या घरी काम चालू आहे. तर माझ्या घराचं जो नळ फिटिंग आणि इलेक्ट्रिक फिटिंगचे म्हणजे फिटिंग करायची होती. तर एक माणूस आला तर तो 70,000 म्हणत होता मॅडम. पण मी म्हटलं हे 70,000 जास्तच होतात. आणि नंतर मग दुसरा व्यक्ती आला की त्यांनी म्हणजे 40,000मध्ये माझं काम करून दिलं मॅडम. इलेक्ट्रिक फिटिंग, नट फिटिंग, त्याच्यातूनही माझे पैसे वाचले मॅडम. ते जिथे आपल्याला 100 रुपये लागते तिथे आपल्याला म्हणजे 25-75 म्हणजे 50% आपल्याला तिथं कमी होऊन जाते. म्हणजे हा पण एक अनुभव आहे. क्वालिटी काम केलं ना? हो, केलं मॅडम. आणि चांगलं काम झालं. त्याच्यातूनही म्हणजे पैसे कमी पण लागले आणि काम पण चांगलं झालं. कमी वेळामध्ये. म्हणजे हा पण खूप अनुभव म्हणजे खरंच म्हणजे रेकी सगळ्यांनी शिकावी. घरोघरी ग्रँडमास्टर घडायला पाहिजे. खरंच म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये भरभराट, सगळ्याच गोष्टीमध्ये योग्य लोक खूप आपल्या अनुभव आणि खूप आयुष्यामध्ये येतात. आनंद.
योग्य लोक आपल्या आनंदी आयुष्यात आनंद येतात. आहे. विन विन पोझिशननी हो कार्य मॅडम. होते. आपलंही भलं, इतरांचं सुद्धा भलं. खूप सुंदर. तर नेक्स्ट ग्रँड मास्टर. असं नाही खूप की खूप थर्ड डिग्री वाले धन्यवाद ओपन मॅडम नाही करू. तुमच्या ब्रह्मांडाचे पण. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट. थँक्यू. तू की मी करसाल? हा. तर आपल्या नमस्ते मॅडम. सोनार ताईंनी केला माईक सुरू. बोला सोनार ताई. हा. नमस्ते मॅडम. हा बोला. नमस्ते सर्वांना. हं. मॅडम, ऊर्जाला जॉईन झाल्यानंतर खूप चांगले अनुभव येतात आणि सर्वांनी शिकावी, कारण विज्ञान आणि अध्यात्म हे एकत्र आहे. ते एकत्र सर्वांनी ग्रहण करावं आणि ते ऊर्जा आपोआप शरीरात निर्माण होते. विज्ञान आणि अध्यात्म एकत्र आल्यानंतर ती ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होते. निर्माण झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये खूप चांगले चांगले अनुभव येतात. मी एकच अनुभव म्हणजे खूप मोठा अनुभव सांगते की मी 20 वर्षापूर्वी ते 15 वर्षापूर्वी एक गिरनार पर्वत जायची इच्छा प्रगट केलेली होती, ती पूर्ण झाली माझी. त्याच्यामुळे मला त्या अध्यात्माचा आणि विज्ञानाचा समतोल साधल्यानंतर मला ती ऊर्जाने मला तिथपर्यंत पोहोचवलं आणि ती मी खूप आनंदी आहे आणि आनंदी होती आणि आनंदी राहील. आणि तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर असाच राहू द्या. खूप छान. आशीर्वाद आहे. ओके, तुम्हीच तुमचा आशीर्वाद आणि निर्माण करा. आणि ओके. आणि आरोग्यामध्ये काय काय बदल केला तुम्ही सोनारताई? स्वतःच्या आरोग्यात काय काय बदल केला? आरोग्यामध्ये खूप बदल झाला. माझ्या किडनी स्टोन होता मॅडम मला 9.5 mm चा. तर पहिल्या फर्स्ट दुसऱ्या सेकंडलाच माझा किडनी स्टोन उत्पन्न झाला, पण ते पूर्ण रेकीच्या 1.5-2 महिन्यामध्ये माझा रेकीच्या याच्यामध्ये आल्यानंतर आणि ग्रँड मास्टरच्या याच्यामध्ये आल्यानंतर तो किडनी स्टोन पूर्ण विरघळून गेला. पूर्ण विरघळला. आणि माझे भरपूर प्रॉब्लेम होते. माझ्या मुलाचे पण भरपूर प्रॉब्लेम होते. त्याला मी रेकी देऊन त्याला आज जॉबला लावलं. हे रेकीचेच मला खूप मोठा अनुभव आहे. आणि तो शिक्षण झालेलं होतं, पण कसं निगेटिव्ह सोर्स मध्ये तो चालला गेला होता. त्याच्यातनं मी त्याला बाहेर काढलं रेकीमुळे. त्याच्यामुळे रेकीतनं बाहेर निघाल्यानंतर ऊर्जा देऊन त्याला बाहेर काढल्यानंतर तो आज जॉबला आहे त्र्यंबकेश्वरला महाराजांच्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये. सिक्युरिटी छोटासा जॉब आहे. मानसिक आजारावर रेकीने उपचार केला का? हो, येस, केला मॅडम. गुड गाय. ओके. खूप कुठं व्यसन असेल, खूप आभार आहे. व्यसन असेल, सीमा पाटील माईक सुरू करा. व्यसन असेल किंवा काही कोणाच्या आयुष्यामध्ये सायकिक मानसिक ज्या कुठल्याही आजारासाठी आपण सायकॅस्ट्रिक डॉक्टरकडे जातो, त्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक बदल दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर घडून येतो. आज मला तुमची खूप आठवण येत होती. आम्ही 4 वेळेस आठवण काढली, पण तुम्हाला वेळ आहे की नाही आहे त्याच्यानंतर मी आता उद्या किंवा परवाच्या दिवशी बोलेल तुमच्याशी. मला बोलायचं आहे थोडंसं. माझ्याशी ज्यांना बोलायचं आहे त्यांनी उद्या शक्तिपात द्यायचे आहेत. उद्या पौर्णिमा आहे, बिझी शेड्यूल्ड आहे. परवाच्या दिवशी मंगळवारी. ओके. सीमा पाटील माईक सुरू केला होता, पटकन बोला. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू. ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. हा. नेक्स्ट. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हो. ऊर्जा ही खूप जीवनात आनंद देणारीच आहे आणि सगळीकडे आनंद असतोच, पण आत्मविश्वास तरी पूर्णपणे जागा झालेला आहे. आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास खूप असतो त्यावेळी. आणि मेडिटेशन हे एक औषधाप्रमाणेच आहे. मेडिटेशन केलं की आपण ऊर्जित होतच असतोय. ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही पण आम्हाला खूप शिकवलं मनापासून. तुमचे पण खूप खूप धन्यवाद मॅडम. शिकवलं ना? खूप छान. तुम्ही सुद्धा छान ग्रहण केलं, हे तेवढंच महत्वाचं. खूप छान, खूप छान. एक शेवटचं थँक्यू सीमाताई. शेवटची शेअरिंग स्वाती शिट्याळकर. या आठवड्यामधला अनुभव. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी रेकीला किंवा दिव्य ब्रह्मांड ऊर्जेला 15 ऑगस्ट 2025 मध्ये जॉईन झालेले आहे. मला या दिव्य ऊर्जेनं भरपूर दिलेला आहे. माझ्या जीवनामध्ये एक प्रसंग झाला, पण त्याच्यातून पण माझ्या मिस्टरांना मी चांगल्या तऱ्हेनं तयार केलेला आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये.
तसंच आर्थिकता पण माझी चांगली आहे. आता मध्ये पण त्यांचं एक ऑपरेशन व्हायचं होतं, पण त्या ऑपरेशनसाठी तयारच होत नव्हते मॅडम. जवळजवळ मी 4 महिने घालवले, ते तयार अजिबात नव्हते. नाहीच म्हणायचे, नको करायला. होऊन जाईल असं, फिजिओथेरपी करू, होऊन जाईल असं म्हणत. पण ज्यावेळी मी त्यांचे म्हणजे मूलाधार चक्राचं मेडिटेशन जसं करायला लागले, पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन रोज 2 मेडिटेशन त्यांच्याकडून रोज करून घेत होती मॅडम. 15 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये इतका बदल झाला मॅडम, त्याची नकारात्मकता पूर्ण निघून गेली मॅडम आणि ते पॉझिटिव्ह झाले आणि स्वतःहून ऑपरेशनसाठी तयार झाले मॅडम. आणि ते 24 तारखेला आता त्यांचं ऑपरेशन झाले, व्यवस्थित आहेत मॅडम. ते खूप सुंदर आहे. दिव्य ब्रह्मांड हे ऊर्जेचे सगळ्यांनी अनुभव घ्या, इतकी सुंदर आहे मॅडम. खूप आयुष्यामध्ये खूप आपल्याला ही ऊर्जा देते. फक्त आपण सकारात्मक राहा, क्षमाशील राहा आणि जे जे आपल्याला हवं आहे ते आपण ध्यानी बनून सगळं आयुष्यामध्ये मिळवा. आपली भरभराट तर खूप खूप होते. आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर प्रत्येकानं या दिव्य ब्रह्मांड या ऊर्जेशी जुडायला हवं. आपल्याला मॅडमची अनमोल साथ आपल्याला प्रत्येकाला आहेच. त्यांचे खूप खूप धन्यवाद मॅडमचे, त्या ब्रह्मांड या ऊर्जेचे. खूप खूप ओके. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करत असते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे. तुम्ही तुमच्या ऊर्जेचा योग्य उपयोग करता हे कायम लक्षात ठेवा. ओके. नक्कीच तो कृतज्ञतेचा भाव तुमच्या आतून येतो. तो स्वीकार करते. पण मात्र ऊर्जा तुमची आहे. त्या ऊर्जेवर पूर्ण विश्वास ठेवा. तो आतील प्रकाश तुम्हीही जागृत केलेला आहे. जे मी करू शकले ते तुम्ही करू शकता. आणि आता या महिन्याचा, या आठवड्याचा पुढचा फीडबॅक मी माझ्या शीतलला विचारते. आहे का शीतल पाटील? शीतल पाटील? हां. ओके. कारण एक ब्रेन हॅमरेज झालेला पेशंट माझी शीतल दुरुस्त करत आहे आणि नक्कीच गोळ्या औषध सुरू आहे, डॉक्टरी ट्रीटमेंट सुरू आहे. पण डॉक्टर साहेबांनी काही एवढ्या लवकर पेशंट दुरुस्त होईल असं सांगितलं नव्हतं. पण आमच्या शीतलनी केलेला पराक्रम आणि 45 दिवसाच्या आतमध्ये दिव्य ऊर्जेने, शीतलच्या माध्यमामधून दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेने शीतलला दिलेली ऊर्जा आणि आलेला छान असा अनुभव. ओके. सुषमा पाटाडे, तुम्ही माईक सुरू केला? ओके. हरकत नाही. शीतल नंतर सुषमा ताईला मी संधी देते. बोला शीतल. नमस्ते आत्मा. नमस्ते मॅडम. हं. बोला. या रेकीला जुडल्यानंतर मला पण छोटे मोठे खूप अनुभव येत आहेत आता, लहान लहान. पहिला तरी पहिला माझ्या लहान लहान. नवऱ्याला व्यवस्थित लहान लहान येतात, अजून मोठे मोठे तर नाही आले, पण लहान हा लहान येऊन जातात. हा मला 15 वर्ष झाली. मी पहिल्यांदा कार चालवत होती, नंतर कार चालवायचं बंद केलं. मला खूपच उलटी येत होती. कारमध्ये बसलं, बसमध्ये बसलं, असं थोडं 1 किलोमीटर गेलं तरी मला उलटी जास्त होत होती. हं. मला तर प्रवासाला जायचं म्हणजे जायलाच कंटाळा येत होता, कारण स्कूटीवरनं जाणं अशक्य होतं लांब लांब प्रवासासाठी. पण ह्या वेळेला ह्या रेकीला जॉईन केलं. मी स्वतःवर शिंबॉल घेतले आणि सगळं करून मी बाहेर पडले. एकच टॅबलेट घेतली आणि पुरं 1000 किलोमीटर व्यवस्थित न उलटी ना काही व्यवस्थित फिरून आले मी. 1000 लोणावळा किलोमीटर. ओके. या हं. लोणावळा, महाबळेश्वर, पंचगणी इकडं कुठं कुठं फिरून आणलं. मुलांनी फिरून आणलं. फर्स्ट टाइम हा एक रेकीचा अनुभव मला भेटला. माझ्या मिस्टरांना पण स्ट्रोक आलेला. ते पूर्णपणे म्हणजे डॉक्टरांनी तरी सांगितलेलं 4-5 महिने होणार, याला काही दुरुस्त होणार नाही. पण ते पण मी असंच, तुम्ही पहिल्यांदा हे केलं मला, असं असं शिंबॉल द्यायचं, हे करायचं. सेकंड शक्तिपात झाल्यानंतर मी त्यांना रेकी दिली. पहिल्या दिवशी त्यांना काहीच असं वाटलं नाही. पहिल्या दिवशी रेकी दिल्यानंतर, नंतर दुसऱ्या दिवशी रेकी दिली, थोडं थोडं काहीतरी होतंय असं त्यांना वाटलं. तिसऱ्या दिवशी अर्धीच रेकी दिली, ते उठून सरळ बाहेरच आले. बेडरूम मधनं सरळ बाहेर आले की मला म्हणतात की मी दिवा लावतो. मला म्हणाले की मी दिवा लावतो. मी बघूनच शॉक झाले की मी काय करू, तेच मला काय सुधारलं नाही. आणि मुलगा पण समोर होता, बघतच राहिला. अरे बाप रे, बोला पप्पा बाहेर आले आज. कारण त्यांना धरून चालवायला घेऊन जायचं होतं आम्हाला. चलून म्हणजे असं घेऊन जाताना, बाहेर वगैरे फिरताना, कारण त्यांच्या डोळ्याला एक प्रॉब्लेम होता. त्यांना म्हणजे असं हे होत नव्हतं, बॅलन्स होतच नव्हता बॉडीचा. आणि त्या दिवशीपासून आता सगळं खुद स्वतः काम करायला, मार्केटमधून जाणं, भाजी आणणे, स्वयंपाक बनवणं संध्याकाळचं, स्वतः कपडे धुणे, मशीनमध्ये घालणे, बाहेर टाकणे, सगळं काम करायला, झाडू बिडू सगळं.
मी सगळं टेन्शन मुक्त झालेली आहे आता. फक्त ड्युटी करते, घरी येते, भाकरी बनवते. वाव, बहुत बढिया. आणि अधिक केलेला पराक्रम. ब्रेन स्ट्रोक आलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांनी सांगितलेलं की 5 ते 6 महिन्यानंतर दुरुस्त होणार आहेत. दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर जास्तीत जास्त 2 महिन्याच्या आतमध्ये पेशंट पुन्हा लोणावळा, कुठे गेला होता तुम्ही आता? 1000 किलोमीटरचा लोणावळा, प्रवास करून आले. महाबळेश्वर. हा. आणि किती उंच चढले ताई? ते जवळजवळ 700 पायरे चढले वरती आणि सगळ्यांच्या पहिली फर्स्ट. आम्ही थकलो, पाठीमागनं चलत चलत राहिलो तिघजण. आम्ही त्यांना शोधतोय बीडमध्ये, पाठीमागे तर राहिलेच नाही ना. हे सगळ्यांच्या वरती जाऊन आम्हाला बघतात वरनं खालती. लवकर चला, लवकर चला म्हणून. एवढं हे झालं, या खूप मजा केली त्यांच्यानी आणि चांगलं पण वाटलं. कळलं आहे? युनिव्हर्स सोबत जोडल्यानंतर केवढाही असाध्य आजार आहे. येथे असं नाही म्हटलं आहे की तुम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट थांबवा, पण डॉक्टरच्या ट्रीटमेंटसह आपण या दिव्य ऊर्जेसोबत जोडलो तर आलेल्या कुठल्याही संकटावर मात करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आलं का लक्षात सगळ्यांच्या? पहिल्यांदा मॅडम 10,000 12,000ची टॅबलेट लागत होती. आता ओन्ली 1500 ची टॅबलेट घ्यायला तो. ओन्ली 1500. एकदम टॅबलेट कमी केले डॉक्टरनं. बहुत बढिया. 10,000 रुपयाच्या टॅबलेट कुठं आणि 500 रुपयाच्या कुठं. थँक्यू म्हणूया ना युनिव्हर्सला आपण. आणि स्वतःला सुद्धा शाबासकी द्या. कळलं? ह्या सगळ्या गोष्टी विश्वास आणि ऊर्जेसोबत जोडून मेडिटेशन करणे तेवढंच गरजेचं आहे. ओके. हो मॅडम, मी सकाळी 3:30 ला उठून मेडिटेशन वगैरे करून ड्युटीला जाते 5 वाजता. येस. आणि म्हणून कुठेतरी शीतलचं यावेळेस ग्रँडमास्टरला येणं थांबलं आहे, कारण सकाळी 3:30 ला उठून करावं लागते सगळ्या गोष्टी, त्यांची ड्युटी. तर नक्कीच दुपारची बॅच असेल तेव्हा किंवा काहीतरी त्यामधून मार्ग चांगला मिळेल तेव्हा आपण तुम्हाला घेऊया. ओके. तेच माझे बी विचार आहे. हा. ड्युटी हो कशी ना. शेड्यूल होते ते. हो जाएगा. विश बॉक्स मध्ये लिहून ठेवा. ज्याला ज्याला ग्रँडमास्टर व्हायचंय त्यांनी फक्त विश बॉक्स मध्ये लिहा. हो ना. तुमचं होऊन जाते. खूप थँक्यू सुंदर. मॅडम, थँक्यू हा. मच. सुषमाताई, ते माईक सुरू केला होता, परंतु ना सुषमाताई तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. मग तुमची संधी मनीषा जाधवला देते. मनीषा जाधव, शेवटची संधी आता बस. मनीषा नंतर नाही कोणी. मनीषा जाधव ग्रँडमास्टर 16. हा, कारण एका नावाच्या भरपूर जणी आहे म्हणून त्या मनीषा कन्फ्युज होतात. यानंतर आपण मेडिटेशन घेऊया. ओके. हा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मी 20 फेब्रुवारी या बॅचला जोडले होते रेकीला आणि आतापर्यंत स्वतःच्या आरोग्यावर मानसिक, आर्थिक अशा बरेच अनुभव घेतलेले आहेत. आणि आतापर्यंत माझं मायग्रेन, वात, पिरियड आणि असे छोटे मोठे ॲलर्जीचा प्रॉब्लेम होता. असे बरेचसे जे छोटे मोठे बिमारी आहेत ते स्वतःच्या पूर्णपणे गेलेले आहेत. आणि आता एखाद्या वेळेस जरी ॲलर्जीचा त्रास झालाही, सर्दी, खोकला, तो मला 1 महिना जायचा. आता थोडंसं मोसम चेंज झाला किंवा थोडी डस्ट वगैरे गेली तर होतो, पण जो 1 महिना त्रास व्हायचा तो आता 1 ते 2 दिवसही नाही लागत. अर्ध्या दिवसातच 1-2 मेडिटेशन केलं की लगेच निघून जातो. मला शिंका चालू झाल्या की शिंका चालू झाल्या. आता जस्ट 2 दिवसा अगोदर मला आपलं जसं ग्रँडमास्टर जॉईन केलं ना त्याच्या आदल्या 2 दिवस अगोदर खूप शिंकांचा त्रास सुरू झाला होता. ग्रँडमास्टर पहिलाच दिवस होता, त्याच दिवशी माझ्या पूर्ण शिंका बंद होऊन गेल्या. माझ्या त्या शिंका कंटिन्यू येणं 7 ते 8 दिवस चालतात. त्याच्यानंतर कफ चालू होतो. कफ महिनाभर जायचा. मी खूप परेशान होते मॅम या खोकल्यासाठी आणि सर्दीसाठी. तेही पूर्णपणे गेलंय आणि आलंही तर ते 1 आणि 2 दिवसात खतम होते. आणि तिसरा आणि सगळ्यात मोठा अनुभव आता माझ्या मिस्टरांचा आहे लाईव्ह मध्ये. 3 दिवसा अगोदर 25 तारखेला ऑपरेशन केलं. त्यांचे 20 टाके पडलेले आहे. त्यांना मी 2-3 वेळा पॉवर वॉश केले. ऑपरेशनला जायच्या अगोदरही केला आणि आताही केले.
आणि त्यांना ऑपरेशन झाल्यानंतरची व्यक्ती कशी असते एकदम आल्यानंतर बेडवर पूर्ण स्तब्ध असते, त्यांना काही सुचत नाही. ते संध्याकाळी 10:30 पर्यंत असे एकदम फ्रेश वाटत होते. दुसऱ्या दिवशी पण छान फ्रेश वाटत होते. पायाला दुखणं आहे, पण आज तिसऱ्या दिवशी चालत आहे घरामध्ये. ते 20 टाके पायाला असून सुद्धा. त्यांच्या पायामध्ये अगोदर रॉड टाकलेला होता, तो रॉड काढण्याचं ऑपरेशन झालं, बरोबर ना? हो, रॉड टाकलेला होता आणि स्क्रू होते 12 स्क्रू आणि रॉड ते काढले. त्याच्यानंतर 20 टाके पडलेले आहेत. तेवढं असूनही ते एकदम असे फ्रेश वाटतंय, असं एकदम पेनफुल बॉडी नाही वाटत, थकवा आल्यासारखं नाही वाटत. आणि जे मला सांघिक खिसण्याची हे होतं, आज त्यांनी 2 वेळा मेडिटेशन केलं. कुठेतरी असं असते की माहिती नसते ऊर्जेबद्दल, की तू नको करू बाबा. बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टीचे गैरसमज असतात, म्हणून मग थोडंसं मागे खेचलं जातं. आपण त्यांना छान ऊर्जा देऊया आणि मस्त पुढे निघूया, हो ना? नाही, आता खेचायचं कामच नाही मॅम. माझी तर अशी इच्छा आहे की ते जॉईन व्हावं. होतील. त्यांना जेही कॅलेस्ट्रॉल वगैरे हा जो काही त्यांचं वाटत आहे त्यांना, पण मला नाही वाटत की त्यांचं आहे म्हणून काही. त्यांची शुगर नॉर्मल आहे, बीपी नॉर्मल आहे, पण थोडंसं वाटतंय त्यांना. पण तेही निघून जाईल नक्कीच. त्याच्यामध्ये. थोडंसं कंटिन्यू मध्ये राहिलं, रेकी देत राहिलं त्याच्यामध्ये. आणि असेही बरेचसे छोटे मोठे अनुभव पण आहेत. आणि Yes. मी परवाच्या दिवशी बाहेर जात असताना एक ऍक्सिडेंट हे झाला होता रोडवर. आपण जसं बोललोय की आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करायचं, ते आपोआप नक्कीच. रेकी दिल्या गेली. छान वाटलं पण तिथं हे केल्यानंतर. हम्म. आणि मुलाचा पण खूप छान अनुभव आहे. त्याचा पण वाद बऱ्यापैकी कमी झालेला आहे. छोटा आहे 4 वर्षाचा. मी त्याला फक्त रेकी देते आणि आपलं पाणी देते. त्याचं पण खूप कमी झालं. हो, सुंदर. थँक्यू मॅम. थँक्यू. खूप छान. यांनी मनीषाने लहानपणापासून यांना एक स्पेशल वात होता. कोणता स्पेशल ग? बेडक्या यायच्या पायाला खूप. यांच्या पायाला बेंडक्या यायच्या. ओके, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि यांचं छोटं बाळ, याला सुद्धा जन्मापासून किंवा काही कालावधीपासून त्या बेंडक्या यायच्या पायामध्ये. त्याचा प्रचंड त्रास व्हायचा. आणि खूप त्रास व्हायचा. ऊर्जेसोबत रात्र व्हायचं ते म्हणतो. आणि हा माझ्या आजीला होता, आजीनंतर वडिलांना आणि आता मला, आणि माझ्यानंतर आता छोटा माझा. आजीला अजून पण त्रास होतो. आजीला अजून पण त्रास होतो. तर तुम्ही तिला पण रेकी देत चला, नक्कीच तिचाही त्रास कमी होणार. ओके. हो. हा, कळते तुम्हाला? नक्की. ह्या डीएनए चेंज करण्याची क्षमता दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. जे म्हटलं जातं ना, पुढच्या पिढीपर्यंत ते नाही पाठवलं गेलं पाहिजे. तुमच्या नातवांना हे झालंच नाही पाहिजे. ही जबाबदारी आता तुमची. ओके. येस मॅम. येस. ओके. थँक्यू. एक सुनीताला मी काल परवा सांगितलं होतं तुम्हाला शेअरिंगची संधी देणार, हो ना सुनीता, ह्याच सुनीता. नेटवर्क गेलं का माझं? ह्याच सुनीताच नाव आहे ना? रोह्या जवळच्या शिट्याळकर ताईची मैत्रीण, शर्वरीची मैत्रीण. मे बी त्यांच्याकडे रेंज नाही आहे. हा, हीच सुनीता. माईक सुरू करा. हा, आपलं व्यासपीठ सर्वांसाठी असलं पाहिजे. सुनीता. आणि मग त्यानंतर मेडिटेशन. ओके. माईक सुरू आहे, तशाच बसा डायरेक्ट. हा. बोला. दिसत नाहीये तुम्ही स्क्रीनवर, बोला. छोट्या दिसता. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. छोट्या कोपऱ्यात घेतलं तुम्हाला. ओके. हा, बोला. आम्हाला जॉईन केलंय शिताळकर ताईने. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि अनुभव आलेला रेकीमध्ये, मुलगी म्हणजे गावी गेलेलो मी यात्रेला. त्यावेळेला मुलगीचा ऍक्सिडेंट होता असं वाचली ती. म्हणजे समोरून अशी गाडी आली आणि तिकडनं ती आईस्क्रीमचं बॉक्स घेऊन येत होती. समोरनं गाडी आली तिथं तशी बंद झाली. तिच्या हातामध्ये आईस्क्रीमचं बॉक्स होतं, ते खाली पडलं. परत तिला काही लागलं नाही, सुखरूप आली ती घरी परत. हा मोठा अनुभव माझ्या आयुष्यामधला मुलगीला झालेला.
आणि छोटे मोठे असं डोकं वगैरे दुखलं तर रेकी देते, पोट वगैरे दुखलं तर रेकी देते त्यांना, उलटी वगैरे होत असली तरी पण रेकी देते, ते पण ठीक होतंय सगळं. धन्यवाद मॅडम. छोट्या मोठ्या गोळ्या बंद केल्या समजा, आहे ना? आणि सुनीता अचानक चमकल्या, कारण सांगितलं आहे की सेशनला येत असताना हा काय हरकत नाही. डोक्याचा प्रॉब्लेम होता माझा, पण आता डोकं वगैरे काय दुखत नाही, रिलॅक्स असतंय. खूप छान. राग खूप वगैरे येत होता, तो थोडा थोडा कमी झाला आहे. तुमचेच नाही. आशीर्वाद मॅडम. थँक्यू आशीर्वाद नका मॅडम. म्हणत जाऊ. तुमचीच ऊर्जा, तुमच्या ऊर्जेसह तुम्ही एकरूप झालात आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणला. चला, थँक्यू ऑल ऑफ यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. एक वेळ संधी द्या स्वतःला. एक वेळ संधी द्या स्वतःला स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याची. एक वेळ स्वतःला सांगा की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आता मी तुझ्यासाठी म्हणून हा निर्णय घेत आहे. कशाचा? दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडण्याचा. सांगा स्वतःला एकदा. एकदा जर का तुम्ही स्वतःला सांगितलं, एकदा जर का तुम्ही स्वतःवर प्रेम मनापासून करायला सुरुवात केली ना, एवढं सांगते की आज आहे त्यापेक्षा 45 दिवसामध्ये आयुष्य खूप बदललेलं असेल. खूप बदललेलं असेल आणि ग्रँड मास्टर झालात तर विचारूच नका. ओके. पण मात्र शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, नातेसंबंध, आध्यात्मिक तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आनंदी आनंद सर्वीकडे. 15 जुलै पासून नवीन बॅच सुरू होत आहे. मोठ्या प्रेमाने या. ओके. चला, तर आता आपण छान मेडिटेशन घेऊया. आणि मागच्या सेशनमध्ये एका ताईंनी कॉमेंट केली होती, मॅम मेडिटेशन हवं आहे. तर आपलं मेडिटेशन युट्यूबला पब्लिक केलेलं आहे, एक स्पेशल मेडिटेशन. आणि आजचं मेडिटेशन सुद्धा युट्यूबला टाकलं जाईल काही दिवसामध्ये. ओके. येस. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते.